बेळगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्राचे जरांगे पाटलांचे भव्य स्वागत आणि त्यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून बैलगाडीतून स्वागत मिरवणूक करण्यात आली। या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीचे रणजित चव्हाण पाटील, रमाकांत कोंडुस्कर, गुणवंत पाटीलसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महिला व पुरुषांनी फेटे बांधून हातांमध्ये भगवे ध्वज घेऊन संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत संभाजी उद्यानामध्ये आगमन केले। सभेला उद्देशून बोलताना जरांगे पाटील म्हणाले, सीमा भागातील मराठी जनता आणि संपूर्ण कर्नाटकातील मराठी जनता एकत्र येऊन सीमा प्रश्नांबरोबर आपल्या इतर प्रश्नांसाठी लढा उभा करावा। त्यासाठी एकजुटी महत्त्वाची आहे। तुम्ही एकजुटीने लढला तर कोणतेही आंदोलन यशस्वी होऊ शकते। तुमचे आंदोलन यशस्वी झाले तरच पुढच्या पिढीला संघर्ष करावा लागणार नाही। मात्र यासाठी घाव सोसण्याची तयारी ठेवा आणि रणांगणात उतरा। महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे असे ठाम आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी दिले। काही चूक नाही, मी दिसतो बी बारीक, मी दिसतो बी कसला कोण परत ते बँड मध्ये खुळखुळे वाजणार असल्यावनी, त्यांची चूक नाही। मला किती बाऱ्या मोजातो मी 35 किलो भरवतो, त्यामुळे त्यांनी मला हलक्यात घेतलं। आणि जेव्हा चर्चेला आले, अरे बाप म्हणले हे लय बेकार आहे। दरवेळेस आपल्याला मंत्री बदलून येत होता, नंतर नंतर म्हणले लय ऐकून घेणारा पाठवा, त्याला जुळलं नाही। नंतर नंतर म्हणले मातंबर पाठवा म्हणजे सगळ्यात हुशार, ते बी माघारी गेले। मग मुख्यमंत्री सुद्धा स्वतः, तरी नाही जुळलं। आपल्या संगत टिकलं नाही त्याचं कारण सांगतो, मी लालशी आणि स्वार्थी नव्हतो, इमानदार होतो। मी जर लालशी स्वार्थी जर झालो असतो, मला मंत्रिपद दिलं असतं, पैसे दिले असते, पाहिजे ते दिलं असतं, पण माझ्या करोडो लेकरांचं वाटोळं करून मी गेलो असतो आणि मला माझ्या करोडो लेकरांचं मराठ्यांचं वाटोळं होऊ द्यायचं नव्हतं। मी या समाजाला माझं कुटुंब मी बाजूला सारलेलं आहे आणि या समाजाला कुटुंब मानलेलं आहे। ज्या समाजाला मी बायबाप मानलं त्या समाजाची गद्दारी करणारी पैदास माझी नाही आहे। मी नाही गद्दारी करू शकत मराठा समाजाची। नंतर नंतर त्यांनी काही डाव टाकले तरी मी ते यशस्वी नाही होऊ दिले, कारण माझ्यासाठी पैसा महत्त्वाचा नव्हता, माझ्यासाठी पद महत्त्वाचे नव्हते, माझ्यासाठी माझे करोडो मराठ्यांचे लेकरं आनंदी कसे राहतील आणि त्यांना आरक्षण कसं मिळेल हे महत्त्वाचं होतं माझ्यासाठी, आणि तेच मी माझ्या समाजाला दिले। आज महाराष्ट्रातली परिस्थिती तिकडे येऊन बघा, गावची गाव आरक्षणात निघायला लागले, रस्त्यावरती उभा राहायला जागा राहत नाही। माझा मायबाप समाज इतका प्रेम करतोय माझ्यावरती, हेच माझ्यासाठी खूप मोठं पद आहे आणि हेच माझ्यासाठी खूप मोठा संपत्ती आणि पैसा आहे। मी महाराष्ट्रात नुसतं घुसलो बी, म्हणून मी तुमच्या बेळगावचंच सांगतो, मला इकडे येताना 2 दिवस आधी यायला लागले। महाराष्ट्राच्या बाउंड्रीत जोपर्यंत आहे तोपर्यंत माझी गाडी पुढं पळतच नाही। रस्त्यावर 7-8 लोक उभं असते, मला माघारी जाता नाही, मी मुक्काम टाकूनच जावं लागतं, कारण वापस जातानाही मी मोकळा जात नाही। माझा मायबाप समाजाचं काम झालंय, त्यांच्या लेकराचं कल्याण झालंय। या आठवड्यात 27 PSI झालेत मराठीचे फक्त आरक्षणावर, या आठवड्यात। ही आरक्षणाची ताकद आहे। 3 उपजिल्हाधिकारी झाले या आठवड्यात, 4 महिने झालं आरक्षण मिळाले। पाठीमागचा आकडा मी आणखीन घेतला नाही, घेणार आहे। तुमचा बेळगावसह तुमचाही आणि आरक्षणाचाही प्रश्न आपण निकाली काढू, पण कर्नाटकातले सगळे मराठी एकत्र आहे, मागं कोणी राहू नका। एकदा तुमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण करून जा। हे बघा, मरायला तर प्रत्येकाला लागतं, मरण तर प्रत्येकाला कसं येणार आहे कोणालाच माहीत नाही। जावं तर नक्कीच, जावं तर आपल्याला नक्कीच सगळ्याला लागणार आहे, पण तुमच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण करून जा। तुमच्या पुढच्या पिढीवर कधीच अन्याय होणार नाही हे काम करून जाताना जा। जाताना तुम्हाला कधी मागं वळून बघायची गरज नाही लागली पाहिजे असं जा। तुमच्या लेकरांना वाटलं पाहिजे की आमच्या पूर्वजांनी आमचा कायमचा प्रश्न निकाली लावून ते गेलेत, पाठीमागं त्यांना संघर्ष सोडून जाऊ नका। मी जाताना माझ्या समाजाला संघर्ष मागं ठेवला नाही। आता आरक्षणासह आणखीन 3 गोष्टी आहेत, त्या समाजाला मी जिवंत आहे तोपर्यंत देऊन जाणार आहे। फक्त मी देवाकडे सध्या एकच मागतोय,
मी खूप उपोषण केल्यामुळे माझं शरीर मायबाप मराठ्यांना मला साथ देत नाही. आता मला 4 पायऱ्या जरी खाली उतरायच्या असल्या तरी 2 जण धरायला लागते. मी हे खोटं बोलत नाही. माझे काय हाल होते ते फक्त माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती. माझं शरीर मला कसलंच साथ देत नाही. मला डॉक्टरने सांगितलेलं तुम्ही आराम करा, तुम्ही फिरू नका. मला माहिती आहे मी जर आता थांबलो तर माझ्या समाजाचं वाटोळं होईल. मी नाही थांबत. मी देवाकडे सध्या एकच मागतो, फक्त आरक्षण मिळेपर्यंत आणि आणखी 1-2 विषय राहिले ते मिळेपर्यंत माझ्या शरीराने मला साथ द्यावी. यांच्या छातीवर पाय देऊन मी आरक्षण घेतो. मी मरायला नाही भेट. मी मरायला भेट असतो. आत्ताही मी ॲडमिट होतो. माझ्या शब्दाला मी इतका पक्का आहे, एकदा दिला तर मी मोडत नाही. मी बेळगावच्या माझ्या मराठ्यांना शब्द दिला होता. मी ॲडमिट होतो. मी सलाईन तोडून तुमच्या दारात तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय. कारण मी एकदा शब्द दिला तर हटत नाही, माझा स्वभाव आहे. पण माझं शरीर मला साथ देत नसल्यामुळं मी प्रचंड अडचणीत. तरीही मी रातपाट एक करतोय. आता आम्ही 900 एकरवरती जगातली सगळ्यात मोठी सभा नारायणगडावरती ठेवली. तिथं 6 करोड मराठा एकत्र येणार आहे 8 जूनला. एकही मराठा तुम्हाला महाराष्ट्राला त्याविषयी घरी दिसणार नाही. मला आराम करायचा सांगितलेलं असतानाही मी आराम नाही करत. मी रात्रंदिवस 24 घंटे समाजाच्या दारात. परभणीचा दौरा करून मी पुण्याला रात्री गेलोय आणि पुण्याचा करून बीडला आलोय. दिवस झाले 3 रात्री आणि 3 दिवस सलग जागा आहे. मी इतकी कसरत माझ्या समाजासाठी करतो की मी माझ्या शरीराला सुद्धा किंमत देत नाही. यश असंच मिळत नाही दादा हो. विजय असाच मिळत नाही. समाजाचे लेकर आनंदी असे होत नाहीत. आपल्याला सगळे घाव आणि संघर्ष सोसावा लागतो. समोरचा ज्या तयारीने आलाय त्या तयारीने खेटावं लागतं आणि ती सगळी तयारी मी दाखवलेली. माझ्यावरती सुद्धा हल्ले झालेत, तुम्हाला बेळगावकरांना माहीत नसतील. पण माझे पोरं इतके चपळ आहेत, कसलाच हल्ला होऊ देत नाहीत आणि परतून लावतात. जळगाव सुद्धा काही जण रिव्हॉल्वर घेऊन आले होते. हिंगोली सुद्धा साल्हेरच्या किल्ल्यावरती जिथं छत्रपती शिवराय मुक्कामी होते त्या साल्हेरच्या किल्ल्यावरती माझ्या अंगावरती गाड्या घालायचा प्रयत्न केला. पण एकही डाव सरकारचा माझ्या सोबतच्या कट्टर मराठ्यांच्या पोरांनी यशस्वी होऊ दिलेला नाही आणि पुढेही होऊ देणार नाही. माझा सगळा बंदोबस्त हटवला तरी माझे पोर हटले नाहीत. कारण मला यांच्या बंदोबस्ताची संरक्षणाची गरजच नाही. माझा 6 करोड मराठाच माझं संरक्षण करायला खंबीर उभा आहे आणि त्यांच्या पुढे याचे टप्पर महाराष्ट्रात कोणाच नाही आणि देशात पण नाही. आम्ही इतके एक जीवानं एकत्र झालोय हे तुम्हाला सांगण्याचं कारण तुमचा सुद्धा प्रश्न निकाली काढायचा आहे. तुम्हालाही तितकं निर्भीड व्हावं लागणार आहे, तरच पुढच्या पिढ्या शान के साथ कॉलर टाईट करून रस्त्यानं चालणाऱ्या. मागं आता संघर्ष ठेवून जाऊ नका. एकदाचा याचा तुकडा पाडा. एकदाचा हे आंदोलन उभा करा. पुन्हा बंद नाही. देशातल्या सगळ्या ज्या केंद्राच्या अधिकारात विषय येतात, देशात कोणाकोणाचे प्रश्न आहेत मराठ्यांचे ते एकदाच घेऊ आणि एकदाच देशव्यापी आंदोलन उभा करून सगळे प्रश्न निकाली काढून टाकू. फिरून मागं कोणीच हटायचं नाही. परंतु इतकी ताकद एकत्र करा की कोणीच कोणाला नेता मानायचा नाही. कोणीच. आम्ही नाही मानत, मी सुद्धा नाही. आत्ताही मी जमिनीवर बसतोय. आम्ही कोणीच नेते नाही आहेत. कोणीच कुणाला जर नेता नाही मानलं, कोणीच कुणाला जर पुढारी नाही मानलं, कोणीच मान सन्मान घ्यायचं जर नाही ठरवलं, ध्येय फक्त एकच ठेवायचं, प्रश्नाला मिळाला पाहिजे न्याय. एकच ध्येय ठेवायचं. मान पान हाड तुरे ध्येय नाही ठेवायचं. मला बोलवलं नाही हे पण ध्येय नाही ठेवायचं. आम्ही नाही ठेवलं. नसता मराठा समाज महाराष्ट्राला तुम्हाला सांगायची गरज नाही. मग त्यांच्या रक्तात राजकारण आहे. पण सगळं राजकारण काढून फेकलंय त्यांनी. कुणीच कोणाच्या सभेत जात नाही. मोकळ्या कठ्यात सभा सगळ्याच्या. मंत्री नेता गावात आला की ते रानात जातात आणि ते रानात आले की लोक घरी जातात. ते एकटंच गाडीत हिंडत इकडून तिकडे तिकडून इकडं. पॉम्पलेटर लावायला सुद्धा त्यांना जागा ठेवली नाही मराठ्यांनी महाराष्ट्रात गाड्याला. आपल्या नारायणगडाचे पॉम्पलेट चिटकून टाकलेत महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी. चलो नारायणगड.
त्याला पॉम्पलेट चिटकायला जागा नाही राहिली. लोकांना सांगितलं टकोऱ्याला लावून हिंडांबरीने. आता मराठे इतके एक झालेत की ह्या 10 पिढ्यात कधी झालं नसेल इतके एक झाले. याच भूमिकेवरती तुम्हाला एकत्र यावं लागेल. तुमचे जेवढे प्रश्न असतील तेवढे निकाली काढू. मला आता उद्याच्याला महाराष्ट्रात खूप कार्यक्रम आहेत, कारण महाराष्ट्र दिन आहे उद्या आणि तिकडं असणं खूप गरजेचं आहे. या बेळगाव नगरीतल्या सगळ्या बांधवांना आजच तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो, कारण तुम्हाला महाराष्ट्रात यायचं आहे. जाता जाता माझी तुम्हाला एकच विनंती आहे, लेकराच्या पाठीमागे संघर्ष ठेवू नका. जीवाची बाजी लावून तुमच्यासाठी लढन, तुमच्या न्यायासाठी मी लढन. फक्त पूर्ण कर्नाटकमधला मराठा कसा एक येईल, एकानं जर इथं बसलेल्या ठरवलं ना, एकानं एक गाव पिंजून काढायचं. एकच महिन्याच्यात पुरा कर्नाटकमधला मराठा एकत्र येईल. जाता जाता पुन्हा तुम्हाला माझा शब्द आहे, कर्नाटकमधला सगळा मराठा समाज एकत्र या. महाराष्ट्र तुमच्यासोबत. तुम्हाला मात्र एकत्र यावंच लागणार आहे, कारण प्रमुखांना अगोदर पुढं व्हावं लागतं. आम्ही मात्र तुमचे सगळे वारं आमच्या छातीवर झेलायला तयार आहेत आणि तुमच्या लेकराला न्याय द्यायला तयार आहेत. आपण प्रचंड ताकदीनं जमलात, विराट संख्येनं जमला. हे ग्राउंड तुम्ही हाऊसफुल केलं आणि मला आशीर्वाद दिला, पाठबळ दिलं, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांना मानाचा जय शिवराय करतो. थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. मराठ्यांची एकी म्हणजे काय असते आणि या सभेत बेळगावसह उपनगरातील कट्टर मराठी भाषिक महिला व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगावी.